नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या चॅनलवर स्वागत आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे उपवास करतात, पूजा करतात, आराधना करतात. भक्तांना शिवशंकराच्या सोबत गणपती बाप्पाचेही पूजा आणि सेवा करण्याच्या संधी मिळते आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचीही संधी मिळते. तर तसेच आज आपण श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीबद्दल माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थी कधी आहे, या संकष्ट चतुर्थीचे नाव काय आहे, पूजा विधी, त्याची कथा, उपाय आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सर्व काही पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर आपण ही संकष्टी पाळणार असणार तर कॉमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तसेच आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ह्या वर्षी 2024ची संकष्ट चतुर्थी जी 22 ऑगस्टला येणार आहे, तिचे नाव हेरंब संकष्ट चतुर्थी असे आहे. हेरंब हे गणपतीचेच एका रूपाचे नाव आहे, ज्यामध्ये गणपतीचे 5 मुख आणि 10 भुजा आहेत. या रूपात गणपतीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात आणि त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात. ह्या संकष्टीचा उपवास हा चंद्रोदय पाहण्यानेच समाप्त होतो. चला तर मग आपण हेरंब संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त पाहूया. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:38 समाप्त होणार आहे. सकाळच्या पूजेचा वेळ आहे 6:06 ते 7:42 आणि संध्याकाळच्या पूजेची वेळ आहे 5:17 ते 9:41 आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 8:51. चंद्र पाहूनच या उपवासाची समाप्ती होणार आहे. चला तर मग पाहूया पूजाविधी. पूजा करण्याआधी सगळ्यात आधी स्नान करून आपला परिसर स्वच्छ करून देवाची आंघोळ घालून त्यांचा अभिषेक करून त्यांची पूजा प्रारंभ करायची. त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करायचा. भगवान गणेशाचे आवाहन करायचे. पूजा करताना गणपती बाप्पाला टिळा लावायचा. त्यांच्या समोर फुलपुष्पांचा हार लावायचा. त्यांना आवडेल असे मोदक, लाडू आणि गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवायचे, कारण गणपती बाप्पांना गोड पदार्थ खूप प्रिय आहेत. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची. त्याच्यानंतर त्यांची कथा वाचायची. पूजा केल्यानंतर, कथा वाचल्यानंतर त्यांचा उपवास असेल त्यांनी उपवासाचे पदार्थ ग्रहण करायचे आणि सायंकाळी पूजा आरती करून गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा सांगून माफी मागून आपल्या उपवास चंद्र पाहून सोडायचा. त्यानंतर ज्यांचा उपवास आहे त्यांनी तर उपवास ठेवायचाच आहे, पण बाकीच्या लोकांनी मद्यपान किंवा मांसाहार अजिबात करायचे नाही. त्यासोबतच गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर शिवलिंगाची आणि शंकर भगवानचीही पूजा करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाळल्याने आपल्या आयुष्यातील सगळे संकट तर दूर होतातच, पण जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धीही येते. तसेच आपली आध्यात्मिक प्रगती होते. म्हणजेच उपवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि आपली शारीरिक आणि मानसिक स्थितीही चांगली होते. आठवड्यातून एकदा का होईना पण उपवास हा करायलाच पाहिजे, जो आपल्या मानसिक स्थितीसोबत आपल्या शारीरिक स्थितीसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होतात. आपले सगळे दुःख आपण देवासमोर मांडून ठेवतो, त्यामुळे आपले मनही हलके होते. मग आता आपण पाहूया हेरंब चतुर्थीची कथा. देवतांना त्रास देण्यासाठी असुरांनी स्वर्गावरती हल्ला केला होता. देवता खूप घाबरून गेले आणि त्यांनी शंकर भगवानकडे मदत मागितली. शंकर भगवानने त्यांना दिलासा दिला की त्यांचे पुत्र म्हणजेच गणपती बाप्पा त्यांच्या मदतीला येतील.
त्यामुळे गणपती बाप्पांनी हेरंब हे रूप धारण जात त्यांचे 5 मुख आणि 10 भुजा आहेत. या रूपात गणपती बाप्पांनी असुरांवर आक्रमण केले आणि त्यांचा पराभूत केला. या विजयामुळे सगळ्या देवतांना शांतता मिळाली आणि त्यांना खूप आनंद झाला. तेव्हापासून गणपती बाप्पाचे हे रूप हेरंब म्हणून ओळखले जाते आणि याला संकट दूर करणारेही म्हटले जाते. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.